जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि सध्या आपण शिवरायांचा संघर्ष या सिरीज मधला 7वा व्हिडिओ पाहत आहोत. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की हे हत्तीतुला जे प्रकरण आहे, या हत्तीतुला प्रकरणांनी नेमकं शहाजीराजांच्या आयुष्यात काय बदल झाला आणि मराठा म्हणजे इतिहास जो आहे, मराठ्यांचा जो इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये काय बदल झाला हे पाहणं खूप महत्वाचं आहे. आणि अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे ज्याच्यावर वारंवार बोलल्या जातं आणि त्याच्यावरून कसं नेमकं शहाजीराजांचं आयुष्य बदललं हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. आपण याचा पूर्वार्ध म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 6व्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट पाहिलेली आहे. काय झालं? मोगलांचा म्हणजे मुघल आणि पहा, काल एका जणांनी कमेंट केली होती मला की म्हणले सर ते मोगल नाही मुघल आहे. तर पहा, हे दोन शब्द आहेत, मोगल आणि मुघल. तर हे मुघल शब्द आहे तो हिंदीमध्ये वापरला जातो साधारणतः, आणि मोगल शब्द आहे तो मराठीमध्ये वापरला जातो. त्याच्यामुळे काय व्हायले, कमेंटच्या बाबतीत तर काय पाहायचं कामच राहिलं नाही. प्रत्येकाला वाटायला आपण म्हणजे इतिहास संशोधक आहेत आणि शिवाजी महाराजांसंग आपण युद्धच लढलेलं आहे काय, की कोणी यायला काही कमेंट करून चाललं. तर कमेंट कडे लक्ष देऊ नका. महत्वाचं म्हणजे संदर्भ पाहत जा. आपण प्रत्येक व्हिडिओ नंतर सगळे संदर्भ पुस्तकाच्या पान नंबर शीट सुद्धा देत असतो. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे मोगल होते, हे मोगल आणि आदिलशाह यांच्यामध्ये काय झाला, तह झाला. तह होण्याचं कारण काय होतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शहाजीराजे जे होते, या शहाजीराजांनी काय केलं होतं, प्रतिनिजामशाही निर्माण केली होती. आणि प्रतिनिजामशाही निर्माण करून त्यांनी काय केलं होतं, निजामशाहाची जी काही सगळी म्हणजे जे प्रदेश होता, सगळा प्रदेश तो मोगलांनी जिंकला होता. तो जिंकलेला प्रदेश शहाजीराजांनी परत घेतला होता. आणि त्याच्यामुळे मग मोगलांनी काय केलं होतं, शहाजीराजावर वारंवार आक्रमण केले. त्याच्यातल्या दोन वेळेस त्यांना हरवलं. तिसऱ्या वेळेस सुद्धा शहाजीराजांनी त्यांना सळो की पळो करून सोडलं. पण शहाजीराजांना यावेळेस मात्र दक्षिणेकडे सरकावं लागलं. आणि मग दक्षिणेकडे जाऊन त्यांनी माहुली या किल्ल्यामध्ये दबा धरून बसलेले होते. अशा वेळी शहाजहाननं असं ठरवलं की शहाजीराजांसोबत भांडत बसण्यात काही अर्थ नाही, ते आपल्याला काही सुधरू देत नाही. तर आपण गेले की हरवायलो त्यांना, पण ते लगेच आपले किल्ले परत घ्यायलेत, लगेच आपला प्रदेश परत घ्यायलेत, लगेच आपल्या सैन्यांना मारायलेत. म्हणजे शहाजीराजांच्या नादी लागून फायदा नाही, ते आपल्याला आटपत नाहीत हे शहाजहानला कळालं. मग शहाजहान कोणाकडे गेला? शहाजहान गेला आदिलशहाकडे. म्हणजे मोगल गेले आदिलशहाकडे. आणि आदिलशहाला असं म्हणले की आता काय करतो आम्ही, आमचं सगळं सैन्य घेऊन तुमची आदिलशाही बुडवायला यायलो. जर आदिलशाहीला जर वाचायचं असेल तर आमच्यासोबत तह करा. मग तह केला. तहानुसार काय घडलं? तहानुसार असं घडलं की आता ठरवायचं म्हणले की निजामशाही बुडली. कोण ठरवायचं? आदिलशहानं आणि मोगलाने दोघांनी मिळून ठरवून टाकलं निजामशाही बुडली, आता निजामशाही नाही. दुसरी महत्वाची काय गोष्ट घडली की निजामशाहीचा जो प्रदेश आहे तो अर्धा कोण घ्यायचा? मोगलांनी घ्यायचा. आणि अर्धा कोण घ्यायचा? तर आदिलशहाने घ्यायचा. तिसरी महत्वाची गोष्ट काय तर म्हणले आदिलशहाने कधीही शहाजी राजांना आपल्या पदरी ठेवायचं नाही किंवा आपल्या प्रदेशात येऊ द्यायचं नाही, यांना कोणत्याच प्रकारे मदत करायची नाही. असा सगळा तह झाल्यानंतर मग मात्र काय झालं, आणि पुन्हा याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट होती की 20 लाख रुपये काय करायचे आदिलशहानं मोगलांना द्यायचे. आता हे सगळं तर ठरलं, पण महत्वाची गोष्ट आता शहाजी राजांच्या सोबत कायम उभे असणारे आदिलशहाचे जे दोन सरदार होते, एक रणदुल्ला खान आणि दुसरं मोरारपंत. आता शहाजी राजांना आदिलशहानी मदत करायचं नाही ठरवल्यावर हे दोन्ही सरदार आता शेवटी शहाजीराजे कोणाच्या अंकित होते? आदिलशहाच्या अंकित होते. मग हे शहाजी राजांना मदतीला येणारच नव्हते. अशा वेळी शहाजी राजांना फार काळजी वाटायला लागली. त्यांना वाटलं आता आपण काय करायचं, आपला सगळ्यात मोठा आधार जो होता तो आधारच निघून गेला. मग शहाजी राजांनी काय केलं, परत मोगलांना म्हणले आम्हाला तुमच्या पदरी ठेवा. कोणाला म्हणले? मोगलांना. पण मोगल काय म्हणले? नहीं बाबा, म्हणले शहाजी राजा को हम बिल्कुल नौकरी पे नहीं रखेंगे क्योंकि उनका कोई भरोसा नहीं. आज अपनी टीम में ज्वाइन होते हैं और कल अपने से ही लड़ते हैं और अपने को ही हराते हैं, अपना पूरा प्रदेश जीत के जाते हैं, तो आपण उनको नहीं लेंगे. म्हणून त्यांनी घेतलं नाही. पण त्यांना महत्वाचा मुद्दा एक असा वाटला की जर समजा आपण जर शहाजी राजांना घेतलं नाही आणि आपण जर समजा आदिलशहाला सुद्धा सांगितलं की यांना पदरी ठेवू नका किंवा यांना तुमच्या नोकरीत घेऊ नका, तुमच्या प्रदेशात येऊ नका, तर शहाजीराजे काही शांत बसणारा माणूस नाही. कारण शहाजीराजे अत्यंत धाडशी, पराक्रमी, शूरवीर, आणि त्यांच्याकडे लय काही नसलं तरी 6 ते 8 हजार सैन्य ते कधी 6 महिन्यात तयार करायचे. आणि त्या 6 ते 8 हजार सैन्यानीच अख्खाचा अख्खा प्रदेश जिंकून घ्यायचे. कारण त्याच्या एवढा गनिमी कमान, त्याच्या एवढा खतरनाक युद्धकला कोणाकडेच नव्हती. त्यांचे जे सैनिक होते ते सुद्धा त्याच पद्धतीचे होते. म्हणून मग काय झालं, मोगलांना काळजी वाटली. मोगलांना वाटलं आपण याच्याकडे दुर्लक्ष करावं. तर मागच्या वेळेस असं दुर्लक्ष केलं होतं, निजामशाही आपण बुडवून सगळा प्रदेश जिंकला होता, पण यांनी 6 महिन्यामध्येच आपलं सैन्य तयार केलं आणि वर्षभरामध्ये तर अख्खी म्हणजे निजामशाही जेवढी आपण जिंकली होती तेवढी वापस जिंकून टाकली होती शहाजीराजांनी. मग आता म्हणले दुर्लक्ष करून जमत नाही. मग काय केलं त्यांनी, परत शहाजीराजांना कळवलं की तुम्ही काय करा म्हणले, तुम्ही विजापूरला जा. म्हणजे विजापूरची जी आदिलशाही आहे की नाही, तर तुम्ही आदिलशहाकडे जा म्हणले आणि आदिलशाहीच्या पदरी नोकरी करा म्हणले, काही अडचण नाही आम्हाला, आम्ही तर घेत नाही म्हणले, मोगल तुम्हाला घेणार नाहीत, पण तुम्ही आदिलशाहीकडे जाऊ शकता. मग शहाजीराजे आता परत ठरलं, शहाजीराजांना वाटलं चला ठीक आहे आता मोगलांकडे नाही तर आदिलशाहीकडे जाऊ. मग आदिलशहाकडे जायचं तर कोणामार्फत जायचं,
तर तेच पुन्हा दोन त्यांचे जे जवळचे मित्र होते, जे आदिलशहाच्या दरबारात सरदारकी करत होते, रणदुल्ला खान आणि दुसरा महत्वाचा मोरारपंत. तर मग या दोघांच्या मार्फत काय झालं, हे दोघ जण गेले कोणाकडं, हे दोघ जण गेले आदिलशहाकडे. आणि आदिलशहाला म्हणले की काय करा म्हणले, शहाजीराजे जे आहेत ते शहाजीराजे आपल्या पदरी नोकरी करायला तयार आहेत म्हणले, आपण त्यांना घेऊ. ते अत्यंत उत्कृष्ट असे शूर सेनापती आहेत, उत्कृष्ट सेनापती आहेत, धाडशी आहेत, मुत्सद्दी आहेत आणि ते खूप हुशार आहेत म्हणले. त्याचा आपल्याला खूप फायदा होईल, आपल्याला राज्यविस्तार करता येईल, बरंच काही सांगितलं. पण आदिलशहाला भीती वाटत होती की निजामशाहीत राहून ज्यांनी निजामशाहीशी बंड केलं, ज्यांनी मोगलशाहीमध्ये गेले आणि परत मोगलशहाशीच बंड केलं, परत निजामशाही निर्माण केली, परत मोगलशहाला हरवून पुन्हा निजामशाहीतला सगळा प्रदेश जिंकून घेतला, असा जर एवढा महत्वाकांक्षी एवढा हुशार ताकदवान माणूस जर आपण आपल्यात घेतला तर फायदा तर होईल. पण यांनी जर आपल्यालाच आव्हान दिलं तर आपली म्हणजे आदिलशाही सुद्धा धोक्यात येऊ शकते, अशी भीती त्यांना वाटायला लागली. म्हणून ते टाळाटाळ करू लागले. हे टाळाटाळ करत असताना रणदुल्ला खान आणि मोरारपंत यांनी परत एकदा सांगितलं की ते इतके हुशार आहेत म्हणले, त्यांची हुशारीवर जर तुम्हाला शंका असेल तर तुम्हाला एक आम्ही प्रकरण सांगतो म्हणले. काय प्रकरण झालं होतं ते, आणि मग तिथं सांगितलं होतं त्यांनी की हत्ती तुला प्रकरण काय आहे. तर हत्ती तुला प्रकरण नेमकं काय होतं ते तुम्हाला सांगतो. बघा, तुम्हाला माहित असेल मागच्या एका आपल्या चौथ्या किंवा पाचव्या व्हिडिओमध्ये बहुतेक आपण सांगितलं होतं की दौलताबादचा जो किल्ला आहे, दौलताबादचा किल्ला हा निजामाचा जो वजीर म्हणजे निजामाचा जो हे होता अंबर खान होता की नाही, मलिक अंबरचा जो पोरगा होता फतेखानने जिंकून घेतला होता, पण तो मोगलाच्या अंकित झाला होता. आणि मग दौलताबादचा किल्ला जिंकून घेऊ म्हणून शहाजी राजांनी काय केलं होतं, आदिलशहाला बोलले होते, म्हणले तुमच्या सैन्याची मला मदत द्या. म्हणजे तेव्हा मदत म्हणजे कोण, तर हेच रणदुल्ला खान आणि मोरारपंत या दोघांच्या मार्फत. मग हे दोघं जण असे इकडं हे दौलताबादला जिंकून घ्यायला जात असताना रस्त्यामध्ये काय झालं होतं, एक गाव लागलं. आता इथं दोन प्रकार आहेत पहा. या गावाच्या नावावरून सुद्धा इतिहास आहे की काही जण म्हणतात की या गावाचं नाव औरंगजेबानं ठेवलं होतं आणि काही जण म्हणतात की हत्ती तुला प्रकरणामुळे त्या गावाचं नाव तुळापूर पडलं होतं. ते गाव आहे तुळापूर. आता तुळापूर का म्हणायचं आणि कसं हत्ती तुला प्रकरण घडलं होतं हे मी तुम्हाला सांगतो. मग आता आदिलशहाचे दोन हे शूर सैनिक म्हणजे शूर सरदार कोण कोण, रणदुल्ला खान आणि मोरारपंत, हे दोघं जण शहाजी राजांच्या म्हणण्यानुसार शहाजी राजांसोबत जाऊन मिळाले आणि दौलताबादचा किल्ला जिंकायला जात असताना एक गाव लागलं आणि ते गाव लागलं त्या दिवशी तिथं सूर्यग्रहण लागलं. पहा, आता सूर्यग्रहण लागल्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे, त्या काळामध्ये अंधश्रद्धा भरपूर होती किंवा अशा काही सामाजिक मान्यता सांस्कृतिक मान्यता होत्या, त्याच्यामुळे त्या काळामध्ये ते साहजिक होतं. मग सूर्यग्रहण लागल्यावर काय झालं, हे जे हे होता मोरारपंत होता, मोरारपंताला असं वाटलं की आपण काय करायचं, आपण हत्तीची तुला करायची. काय करायची, हत्तीची तुला. बघा, मोरारपंताला असं वाटलं की आपण हत्तीची तुला करायची. कशासोबत, रुपये म्हणजे काय, समजा चांदी, काय म्हणू आपण त्याला, चांदी हत्तीच्या वजना एवढी चांदी रौप्य तुला करायची. कशाची, हत्तीची रौप्य तुला म्हणजे चांदी. मग एवढी चांदी आपण काय करायची, तोलायची आणि एवढी चांदी आपण तिथल्या ब्राह्मणांना किंवा तिथल्या गावाला त्यांना काय करायची, दान करायची, असं ठरलं. आणि मग हे ठरल्यानंतर काय केलं, त्यांनी हत्ती आणला. आता हत्ती आणला पण एवढं मोठं तराजू कुठून आणतील होते तुला करायला, तराजू लागल का नाही, हत्ती बसवायचा तराजात म्हणजे काय सोपं आहे का. परेशान झाले. मग हत्तीचं वजन कसं करायचं, परेशान. ते म्हणले सांगा कोणाला काही आयडिया असली आता हत्तीचं वजन कसं करायचं. लोक लय खतरनाक राहतात. एक जण म्हणलं असं शक्यच नसेल तर आपण काय करू, म्हणलं हत्ती कापू, त्याचे तुकडे करू, ते मोजू. ते म्हणले काय अक्कल आहे का म्हणले तुम्हाला, आपण काय हत्तीचा जीव घ्यायचा, आधीच सूर्यग्रहण लागलेलं आहे म्हणले, आधीच आपल्यावर ग्रहण आलंय, आपण जाता जाता तिकडे चालतो आणि या ग्रहणातून सुटण्यासाठी म्हणजे त्या काळातली पद्धती पहा. मग अशा पद्धतीने आपण करू शकतो का, म्हणले नाही. मग हे परेशान झाले, हत्तीची तुला कशी करायची. आणि मग असं झालेलं असताना शहाजी राजांसोबत त्यांनी विषय काढला. शहाजी राजांना ते म्हणले की मी असा प्रण केलाय म्हणले की या सूर्यग्रहणातून सुटण्यासाठी आपल्याला हत्तीची तुला करायची, तेवढं रौप्य म्हणजे तेवढे चांदी आपल्याला मोजायची, ती ब्राह्मणांना आणि गावाला दान द्यायची. पण म्हणले हत्तीची तुलाच करता येणं झाली. म्हणले आता कसं करायचं. शहाजीराजे म्हणले सोपं, पहा म्हणले गावाच्या बाजूला नदी आहे. म्हणले हो नदी आहे म्हणले गावाच्या बाजूला, काहीच अडचण नाही. ठीक आहे म्हणले, काय करा म्हणले, घ्या म्हणले एक अशी नाव घ्या म्हणले, नाव काय घ्या, नाव, ही नाव आहे ना म्हणले, नाव, या नावेमध्ये हत्ती घाला. मग नावेत हत्ती चढवला. आता नावेत हत्ती चढवल्यानंतर पहा आयडिया काय केली. आता समजा ही नाव असेल, या नावेमध्ये हत्ती चढवलाय समजा, आहे की नाही, हत्ती चढवलाय यांनी नावेमध्ये. म्हणले जिथपर्यंत पाण्यामध्ये ही बुडली तिथं ओळखण करा. मग अशा पद्धतीने ओळखण केली. समजा हत्ती घातल्यावर त्याच्यामध्ये हत्ती जर आपण समजा ठेवला तर अशा पद्धतीने एवढी नाव बुडली म्हणली आपली इतकी. मग त्याच्यावर खून केली. आता म्हणले काय करा, दगड भरा त्या नावेमध्ये. मग त्या नावेमध्ये काय केले, मोठमोठे दगड टाकले, असे छोटे मोठे एवढाले उचलता येते एवढे, आणि बरोबर त्या ओळखणीपर्यंत काय केलं, त्या नावेला बुडू दिलं. ठीक आहे.
आणि आता झाली म्हणले हत्ती तुला, आता या दगडाचं वजन करा म्हणले, जे तराजू असतील तुमच्याकडे तेवढे, आणि त्या हिशोबाने काय करा, आता तुम्ही चांदी मोजा म्हणले. म्हणजे हत्तीचं तोल कसं करायचं किंवा हत्ती मोजायचा कसा, हा जो प्रश्न त्यांच्या समोर पडला होता तो काही क्षणामध्ये शहाजी राजांनी दूर केला आणि त्या पद्धतीने ती हत्तीची तुला झाली. आणि म्हणून मग त्या गावाचं नाव हत्तीची तुला केली, म्हणून तुळापूर पडलं. बरेच लोक असं म्हणतात की याला तुळापूर नाव औरंगजेबाने दिलं, तर औरंगजेबाने याला नाव दिलेलं नाही, सपशेल चुकीचं आहे. तुळापूर नाव पडण्यामागचं कारणच तिथं हत्तीची तुला झाली होती म्हणून पडलं. आणि अशा पद्धतीनं जेव्हा मग आता आदिलशहाला सांगितलं की बाबा असं असं आहे, इतके ते हुशार आहेत, इतके तीक्ष्ण त्यांची बुद्धी आहे, तेव्हा मग त्यांनी काय केलं, विजापूरच्या दरबारामध्ये शहाजी राजांना नोकरी द्यायचं ठरवलं. आणि नोकरी देत असताना एक गोष्ट ठरवली की काय करायचं म्हणले, आपण आता जी निजामशाहीमध्ये त्यांच्याकडे जी जहागिरी होती, निजामशाहीमध्ये त्यांच्याकडे कोणती जहागिरी होती, पुणे, सुपे, चाकण, जुन्नर, नगरपर्यंतचा भाग त्यांच्या जहागिरीमध्ये होता किंवा त्यांच्याकडे होता. तो जो भाग आहे तो जशाला तसा आता कोणाकडे आला, आदिलशाहीकडे आला होता. मग आता आदिलशाहीचं म्हणणं काय होतं की हा जो भाग आपल्याकडे आलेला आहे याच्यातलं पुणे आणि सुपे हे 2 परगणे आपण त्यांना देऊ म्हणे, हे 2 परगणे द्यायचं. आणि पहा जुन्नर, आता काय पुणे सुपे परगणे म्हणजे काय, जिल्हा आहे, हा जिल्हा आहे की नाही. मग अशा पद्धतीने काय केलं, पुणे आणि सुपे शहाजी राजांकडेच ठेवायचं असं ठरलं. पण त्या काळामध्ये तिथं त्यांना असं वाटलं होतं की यांना जर परत आपण इकडेच ठेवलं तर तिथून म्हणजे मोगलशाही जवळच आहे, मोगलशाहीचं पुन्हा शिवाय शहाजी राजांचं पटत नाही. मग काय करायचं म्हणले, आपण शहाजी राजांना दक्षिणेकडे पाठवू. मग शहाजी राजांना काय ठरलं, दक्षिणेकडे पाठवायचं. मग आता शहाजी राजे जर दक्षिणेकडे गेले तर मग हे जे पुणे आहे, सुपे आहे, इथली जी जहागिरी शहाजी राजांना देण्यात आली होती, या शहाजी राजांच्या जहागिरीची सोय कशी लावायची, म्हणजे याची सोय कोण पाहणार. तर त्या काळामध्ये दादोजी कोंडदेव जे होते, दादोजी कोंडदेव हे मुळात पूर्वी म्हणजे निजामशाहीकडे काम करायचे. मग निजामशाहीतून आदिलशाही, म्हणजे हे कोण होते, आजच्या काळामध्ये जसे तलाठी असतात की नाही तसे तलाठी होते. तलाठी म्हणजेच काय तर कुलकर्णी म्हणत होते त्यांना, आहे की नाही, हे कुलकर्णी होते. आणि कुलकर्णी म्हणून त्या काळामध्ये तिथं काम पाहत होते. मग जर शहाजीराजे जर दक्षिणेमध्ये जात असतील तर त्यांच्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी म्हणून मग काय झालं, हे दादोजी कोंडदेव यांना कारभारी म्हणून नेमण्यात आलं. म्हणजे पहा, मुळात दादोजी कोंडदेव हे शहाजी राजांचेच विश्वासू नोकर होते का, असं काय नाही, तर ते तिथले तलाठी किंवा कुलकर्णी होते. म्हणजे तिथं ज्यांची सत्ता होती त्या सत्तेमध्ये ते त्यांचे सेवक होते. म्हणजे निजामशाही असेल तर निजामशाहीच्या काळात सुद्धा ते तिथं तलाठी किंवा कुलकर्णी म्हणून होते. त्याच्यानंतर आदिलशाही आली तेव्हा सुद्धा तिथं होते. आणि त्याच्यानंतर मग ती जहागिरी जेव्हा कोणाकडे गेली, शहाजी राजांकडे गेली, तेव्हा त्यांनी शहाजी राजांच्या याच्यात सुद्धा नोकरी केली, कुलकर्णी म्हणून कारभार पाहिला. आणि आता शहाजी राजांना जेव्हा दक्षिणेत जावं लागतंय तेव्हा स्वतः दादोजी कोंडदेव यांच्याकडे या पुणे आणि सुपे या जहागिरीचा कारभार आला. आणि हे कारभार पाहण्यासाठी त्यांच्याकडे 1000 घोडेस्वार सुद्धा देण्यात आले. पहा, म्हणजे अशा पद्धतीनं दादोजी कोंडदेवांकडे पुणे सुपे याची जहागिरीचा कारभार किंवा देखरेखीचं काम आलेलं आहे. आता मुळामध्ये याच्यावर वेगवेगळे जे संदर्भ आहेत ते सगळे संदर्भ आपण 5 नंबर सहित तिथे दिले आहेत. आता इथून पुढे आपल्याला असं पाहायचं की शहाजी राजांनी दक्षिणेत जाऊन काय काय केलं आणि कशा पद्धतीने त्यांनी स्वतःला तिथं स्थिरतावर केलं किंवा सगळ्यात मोठा हिंदू सरदार म्हणून किंवा हिंदू राजा म्हणून तिथं ते कसे म्हणजे हे झाले, स्थिर झाले, ते आपल्याला पाहायचंय. पण जर समजा तुम्हाला माझी माहिती आवडत असतील, व्हिडिओ आवडत असतील तर एटीएम गुरु नावाचं जे आपलं युट्यूब चॅनल आहे, तर एटीएम गुरु या युट्यूब चॅनलला काय करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबून ठेवा. जेणेकरून काय होईल माहिती आहे का, की तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि तुम्ही हे सगळा इतिहास पाहू शकाल. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे की जर समजा तुम्ही स्पर्धा परीक्षेचं कोणी तुमच्या घरात अभ्यास करत असेल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, तर मराठी व्याकरण असेल किंवा मग गणित असेल किंवा मग जे लहान मुलं सध्या शाळेमध्ये आहेत जे 5वी 8वीला असतील तर ते 5वीची नवोदयची जी बॅच आहे ती नवोदयची पूर्ण बॅच आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर स्कॉलरशिपची बॅच आहे. सगळं आपलं एटीएम गुरु एज्युकेशन या ऍप मध्ये आहे. प्ले स्टोअरला जाऊन, प्ले स्टोअर असते की नाही आपलं, प्ले स्टोअरला जाऊन एटीएम गुरु एज्युकेशन जर तुम्ही टाकलं, एटीएम गुरु एज्युकेशन, तर त्याच्यावर तुम्हाला सगळं हे ऍप येईल आणि या ऍप मध्ये ह्या सगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत. आणि ते सुद्धा फक्त कमीत कमी पैशामध्ये, कारण गोरगरीब मुलांना शिक्षणात पैसा हा अडथळा येऊ नये म्हणून अगदी 100 रुपयामध्ये पोलीस भरतीची बॅच आहे, ज्याची बाहेर किंमत 2-2 हजार, 3-3 हजार, 5-5 हजार रुपये, फक्त 100 रुपयामध्ये बॅच आहे ती. म्हणजे तुम्ही हे सगळं घेऊ शकता इतक्या स्वस्तात. आणि ते पण फीस काय आहे,
कारण आपला खर्च निघा म्हणून. ऍपला जो खर्च येतो ऍप बनवण्याला, ऍपला प्ले स्टोअरला ठेवायचा, फक्त त्याच्यासाठी, बाकी दुसरा आपला कोणताही उद्देश नाही. आणि आपण एवढं स्वस्त जे देतो ते बऱ्याच लोकांना खूपते. बऱ्याच लोकांना वाटतं की आमची दुकानदारी बंद पाडता का, तर ही कोणाची दुकानदारी बंद पाडण्यासाठी नाही, त्याच्यामुळे माफ करा. हे फक्त माझ्या गोरगरीब लेकरांना सगळ्यांना अभ्यास करता यावं म्हणून कमीत कमी पैशामध्ये आपण दिलेलं आहे. तर एटीएम गुरु एज्युकेशन हे ऍप पण डाउनलोड करून घ्या आणि एटीएम गुरु या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता येऊ महत्वाच्या विषयावर. संदर्भ आपले जे द्यायचे राहिले होते ते पहा. तर पहा, आता आजच्या व्हिडिओसाठी जे संदर्भ दिले ते छत्रपती शिवाजी महाराज कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचं पुस्तक आहे, पेज नंबर 53 ते 56. त्याच्यानंतर शिवभरत परमानंद कृत छत्रपती शिवाजी राजांच्याच काळातलं हे पुस्तक आहे, त्या पुस्तकातलं 52 ते 60 पेज नंबर. त्याच्यानंतर जदुनाथ सरकारच्या पुस्तकातील पेज नंबर 34 आणि 35. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी सेतू माधवराव पगडी यांच्या पुस्तकातील 12 ते 13 पान नंबर. आणि याच्यानंतर महत्वाचं म्हणजे जे औरंगजेबाचं तारीख हे एक हे होतं, तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी हे केलं होतं बघा. त्या पुस्तकातला काही संदर्भ याच्यामध्ये वापरलेला आहे. तारीख हे शिवाजी हे जे पुस्तक म्हणजे बखर आहे, त्या बखरीतलं सुद्धा काही याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे. असं वेगवेगळे आपण संदर्भ याच्यात वापरले. त्याच्यामुळे संदर्भासाठी जर तुम्हाला वाटत असेल की हे काय सांगितलं आणि कुठून सांगितलं, तर हे सगळे पुस्तकं घेऊ शकता. पान नंबर सहित दिले, पाहू शकता, वाचू शकता. ठीक आहे, थांबूया इथं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.